जय भीम, नमो बुद्धाय. बाबासाहेबांना अभिवादन करणे म्हणजे फक्त त्यांच्या प्रतिमा पाहणे नाही, तर त्यांच्या समतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि आर्थिक न्यायाच्या लढ्याला पुन्हा एकदा जागवणे आहे. बाबासाहेबांची सर्वात मोठी देणगी म्हणजे समता हीच मानवतेची पायाभरणी आहे. त्यांनी जात, वर्ण व्यवस्थेचा भेदभाव मोडून काढण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे वाक्य आजही देशभर घुमते. आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचिव्हड. त्यांनी सांगितलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये भारतीय लोकशाहीची आत्मा बनली. बाबासाहेब म्हणाले, पॉलिटिकल डेमोक्रेसी कॅनॉट लास्ट अनलेस देअर लाईज ॲट द बेस ऑफ सोशल डेमोक्रेसी. म्हणजेच समाजात आर्थिक असमानता असेल तर लोकशाही टिकत नाही. भारताची सर्वात मोठी समस्या म्हणजे जमीन मोजक्या लोकांच्या ताब्यात असणे. त्यांनी लँड रिफॉर्म्स, कलेक्टिव्ह फार्मिंग आणि शेतकऱ्यांसाठी किमान समर्थन या गोष्टींचा पाया रचला. स्मॉल लँड होल्डिंग्स कॅनॉट सस्टेन फार्मर्स हा त्यांचा दूरदृष्टीचा आर्थिक इशारा आजही तितकाच खरा आहे. डॅम्स आर द टेम्पल ऑफ मॉडर्न इंडिया या विचारांची फळे प्रत्यक्षात बाबासाहेबांनी दिली. सेंट्रल वॉटर कमिशन, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकूड, भाकरा नांगल यासारख्या प्रकल्पाचे बौद्धिक आधारस्तंभ तेच होते. ते म्हणाले, देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार असेल तर पाणी, जमीन आणि उद्योग यांचे राष्ट्रीय नियोजन आवश्यक आहे. बाबासाहेबांनी सर्वात आधी सांगितले, स्टेट मस्ट प्ले अ लीडिंग रोल इन इकॉनॉमी. औद्योगिक विकास, कामगारांचे हक्क, किमान वेतन, पेन्शन यांचे नियम त्यांनीच घडवून आणले. जातीमुळे वंचितांना आर्थिक प्रगतीची संधी मिळत नव्हती. त्यावेळेस बाबासाहेबांनी आरक्षण ही फक्त सामाजिक नाही तर आर्थिक न्याय प्रणाली म्हणून उभारली. आज लाखो कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उभी राहिली ही बाबासाहेबांच्या आर्थिक दूरदृष्टीचीच देणगी आहे. बाबासाहेबांचे विचार आजही प्रत्येक संघर्षात, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक शिक्षणात आणि प्रत्येक कष्टात जिवंत आहेत. त्यांनी दिलेली शिकवण, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही फक्त घोषणा नाही, हा सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा नकाशा आहे. महानिर्वाण दिन म्हणजे केवळ स्मरण नाही तर संकल्प आहे. समतेसाठी उभं राहण्याचा, आर्थिक न्यायासाठी लढण्याचा आणि संविधानिक मूल्यांना जीवनात उतरवण्याचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महान परिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन. त्यांचे विचार जिवंत आहेत आणि सदैव जिवंत राहतील. जय भीम, जय भारत.